प्रेज द लॉर्ड हालेलुया. येशूदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असो. प्रियजनांनो, प्लीज येशूदाय सागर चॅनल हा सर्वांनी लाईक सबस्क्राईब. प्लीज प्रेज द लॉर्ड हालेलुया. येशूदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा एकदा प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना असं समाचार सांगितला जाईल, जास्तीत जास्त तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. म्हणून प्रियजनांनो, प्लीज हा व्हिडिओ सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून हा व्हिडिओ जास्त केला जाईल, देवाचा गौरव केला जाईल. मी तुमच्यासाठी देवाचा सुंदर असं म्हणणं घेऊन आलो. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्यातलं शेवटचं वचन. ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. मजबरोबर बंधू तुम्हाला सलाम सांगतो व सर्व पवित्र जन हे विशेष करून कैसरच्या घराचे तुम्हाला सलाम सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. प्रभू येशूची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. तुमचा आत्मा आणि देवाचा आत्मा हा एक आहे. म्हणून तर परमेश्वराने तुम्हाला आपल्या हातासारखं बनवलं आणि देवाचा आत्मा आणि तुमचा आत्मा ज्यावेळेस एक असतो त्यावेळेस तुमच्या जीवनात चमत्कार होत असतो, त्यावेळेस तुमचं जीवन बदललं असतं, त्यावेळेस तुमच्या जीवनात ते सैतानी बंधन निघले असतात. म्हणून देव हा आत्मा आहे आणि देव कुठं राहायला बघतो? आत्मा तुमच्या हृदयात अंतःकरणात, आणि आत्मा हा सदैव कुठं राहतो? तुमच्या हृदयात अंतःकरणात. म्हणून तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि शरीरामध्ये नाही कुठलं दोष, भांडण, किरकिर काही नाही राहिलं पाहिजे. फक्त काय राहिलं पाहिजे? पवित्र आत्मा. ज्यावेळेस तो पवित्र आत्मा येतो तो प्रियजनांना भरपूर शांती देतो, तो परिस्थिती बदलतो, कारण की तो परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. तो आज राहील, काल, युगानुयुग एकसारखा आहे. म्हणून तो म्हणतो माझा देव गौरवी संपत्तीनुसार तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करेल. तुमच्या ज्या काही गरजा आहेत माणसाला न मागता येशूला मागा. एक प्रार्थना नसेल केली तर एकदा येशूला प्रार्थना करा आणि आज येशूला म्हणा, येशू मी आज जीवन तुला देतोय, ही परिस्थिती तुझ्या हाती देतोय. तो परिस्थिती बदलणारा परमेश्वर, ही परिस्थिती बदल आणि येशूच्याच नावात माझं जीवन, माझं घर बदल, माझ्या लेकरांना बदल. आज तो देव बदलायला तयार आहे. आज तो देव तुम्हाला मोकळं करायला तयार आहे. आज मी येशूच्या नावात तुमच्यासाठी प्रार्थना करेन. तुम्ही सर्वांनी प्रियजनांनो डोळे झाका. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. पवित्र देव ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, हे जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे त्या प्रत्येकाला स्पर्श कर माझ्या जिवंत ख्रिस्ता. ज्याच्या घरातले भांडण आहे ते भांडण निघ येशूच्याच नावात, किरकिर निघ येशूच्याच नावात, दुष्ट आत्माचं कार्य त्यांच्या घरातून निघ येशूच्या नावात, थायरॉइड निघ येशूच्या नावात, कर्णिबाधाचं कार्य निघ येशूच्याच नावात, कॅन्सर निघ येशूच्याच नावात, ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे निघ येशूच्याच नावात, हृदयरोग बरा येशूच्याच नावात, टायफॉइड, शुगर येशूच्याच नावात निघ येशूच्याच नावात, ताप निघ येशूच्याच नावात, घरात कर्जाचे आत्मे त्यांच्या घरातून निघ येशूच्याच नावात. ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम नाही स्वीकारतो, ज्याच्या हातात बरकत नाही त्याला बरकत स्वीकारतो. विशेष करून बाप्पा तुझा पवित्र आत्मा यांना देतो, की जेणेकरून ते रोज प्रार्थना करतील, रोज तुझा गौरव करतील प्रभू. कारण की तुझा पवित्र आत्मा लास्टच्या वेळेला थोडा उतरतो, तो सर्वांना अभिषेक देतो. तुझा अभिषेक ज्याच्यावर असतो त्याच्या जीवनात तू कार्य करतोस. माझ्या जिवंत ख्रिस्ता तुझा पवित्र आत्मा उतरून येते प्रत्येकावर, त्यांच्या घरादारात उकळून येते, मोकळीता दे. रबा रबा डडा 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 टच. जेवढे ऑनलाईन बघतील तेवढे येशूच्याच नावात आशीर्वाद येतो. हॉस्पिटलमध्ये त्यांनी आशीर्वाद येतो, ज्या जागेवर बघते त्या जागेत त्यांना पूर्ण आशीर्वाद